पुण्यात मृत्यूचा पूल, निसर्ग पाहायला गेले आणि झाला घात। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली। सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती। रविवार असल्याने सुट्टीचा दिवस गाठून अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडले। काही जण मावळ तालुक्यात वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या जुन्या लोखंडी पादचारी पुलावर गेले, काही फोटो काढण्यासाठी तर काही निवांत चालण्यासाठी। पण कुणालाच कल्पना नव्हती की आनंदाचा हा क्षण मृत्यूच्या कुशीत घेऊन जाणार आहे। हा पूल स्थानिकांच्या मते फार जुना होता, आधीच तो कमकुवत, त्यावर वाहनांची वर्दळ आणि शेकडो पर्यटकांची गर्दी। काहींनी तर दुचाक्या घेऊनही पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला। अचानक पूल ताण सहन न करता कोसळला आणि क्षणभरातच सुमारे 60 ते 70 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले। या भयावह घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली असून इतर काहींचा शोध अजूनही सुरू आहे। एनडीआरएफची पथके आणि आपत्ती व्यवस्थापन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून या दुर्घटनास्थळी पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नेते तात्काळ पोहोचले। खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांनी अपघातस्थळी भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। त्यांनी दुर्घटनेत आपले नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना सांत्वन दिले। सुळे यांनी अधिकाऱ्यांना शोध आणि मदत कार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले। त्यांनी हेही स्पष्टपणे सांगितले की शोकांतिका पुन्हा घडू नये म्हणून स्थानिक पातळीवर अधिक मजबूत सुरक्षा उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे। ही दुर्घटना केवळ एक अपघात नाही, तर मानवी दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि जुनी संरचना याचे एक भीषण मिश्रण आहे। चेतावणीचे फलक लावूनही जर ते दुर्लक्षित केले जात असतील तर ही खरी शोकांतिका आहे। आज अनेक कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि या वेदनेला कुठलाही शब्द अपुरा आहे।